Now, in last lecture, we had learned the Bohr's theory and its postulates. Now, today we are going to learn or discuss about the results of Bohr's theory. Bohr's theory is used to derive the energies of our bit, that is, the stationary state in a hydrogen atom. हायड्रोजन ॲटमनी काय फक्त हायड्रोजन ॲटमच स्टडी केलं आणि तिथे स्टेशनरी स्टेट पहिले कन्सिडर केली आणि मग त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की स्टेशनरी स्टेट ऑफ इलेक्ट्रॉन आर नंबर्ड. ह्या प्रत्येक वेळेस स्टेशनरी स्टेटला नंबर दिले त्यांनी n = 1 2 3. त्या हे सगळे कसं असतात इंटिजर नंबर्स दे आर. सो दे आर द प्रिन्सिपल क्वांटम नंबर. हा पहिला रिझल्ट झाला. प्रिन्सिपल क्वांटम नंबर फाइंड आउट केले. दुसरं म्हणजे काय रेडिया ऑफ स्टेशनरी स्टेट. आता ह्या स्टेशनरी स्टेटचा जो रेडियस आहे तर दॅट इक्वल टू n² n into a. So where a is the 52.9 picometer, thus the radius of a stationary state is called Bohr's radius is 52.9 pm. The most important property associated with the electron is energy of its stationary state. It is given by the expression. So energy is given is equal to RH 1 upon n², where n is equal to 1 2 3. RH is what? The Ribach constant. Ribach constant आपण मगाशी पाहिले. For hydrogen atom its value in joule. RH ची व्हॅल्यू कॉन्स्टंट असल्यामुळे त्याची व्हॅल्यू काय आहे 2.18 into 10⁻18 joule. The lowest energy state is called the ground state. Now E1, the first energy level E1 is equal to minus of 2.18 into 10⁻18. So energy of the ground state is 1 upon 1 square. So it is 1 upon 1 square is equal to minus of 2.18 into 18 joule. The energy state of second energy level E2 is equal to 1 upon 2 square, means minus of 2 into 18 into 10⁻18 है ना, that is equal into 1 upon 2 square. Therefore it is equal to 545 into 10⁻18. हे काय झालं एनर्जी ऑफ सेकंड एनर्जी स्टेट, सेकंड एनर्जी लेवल मला म्हणजे n = 1. n म्हणजे काय झाला प्रिन्सिपल क्वांटम नंबर झाला. सो अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक स्टेटची एनर्जी कॅल्क्युलेट करता येते. देन तर इथे बघा Bohr's theory can be applied the hydrogen like species म्हणजेच काय हेलियम लिथियम बेरिलियम and so on. The energies of stationary state associated with these species are आता प्रत्येक स्टेटच्या एनर्जी वेगळ्या राहणार आहेत ना. n = 1 2 3 how many of that. So E is equal to E at n is equal to minus of 2.18 into 10⁻18 into z² upon n². So and by रेडिया एक्सप्रेशन काय होतं त्या ठिकाणी इकडे बघा तुम्हाला दिसेल रेडिया एक्सप्रेशन हे रेडिया इथे होती. R इक्वल टू रेडिया काय आहे दिस R इक्वल टू n²a. मग ते काय निघालं बोर रेडियस फर्स्ट स्टेशनरी स्टेटची रेडियस किती निघाली 52.9 पिकोमीटर. मग हीच व्हॅल्यू इथे टाकली बघा रेडिया इज इक्वल टू 52.9 n² upon z picometer, where z is what atomic number है ना. From the above expression it can be seen that energy decreases and the radius becomes smaller. जर एनर्जी डिक्रीज झाली तर रेडियस काय होते स्मॉलर होते and the value of z is increases and value of z काय होतो increases. So what is it? It is very important. If the energy decreases means becomes more negative, that time the radius becomes smaller and the z is increases. Then velocity of electron then next one, what the result? The velocity of electron can also be calculated from the Bohr's theory है ना. का Bohr's theory ने
इलेक्ट्रॉनची वेलॉसिटी देखील कॅल्क्युलेट करता येते. क्वालिटेटिव्हली इट इज फाउंड दॅट मॅग्निट्यूड ऑफ द वेलॉसिटी ऑफ ॲन इलेक्ट्रॉन increases with increasing z and decreases with increasing principal quantum. म्हणजे velocity of इलेक्ट्रॉनची मॅग्निट्यूड म्हणजे पॉझिटिव्हमध्ये जातो का निगेटिव्हमध्ये जातो हे z बरोबरच इन्क्रीज होणार. z मीन्स वॉट ॲटॉमिक नंबर आणि डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग प्रिन्सिपल क्वांटम नंबर. आणि प्रिन्सिपल क्वांटम नंबर जसा इन्क्रीज असत तसं एनर्जी वेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन का होणार आहे कमी कमी होणार. प्रिन्सिपल क्वांटम नंबर वाढेल तसा ते वेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन काय येणार आहे कमी होणार आहे. सो हेअर वी आर गोइंग टू स्टडी दिस टॉपिक. देन कॅल्क्युलेट द रेडियस. कॅल्क्युलेट द रेडियस. आता रेडियस कशी कॅल्क्युलेट करायची बघा इथे. कॅल्क्युलेट द रेडियस अँड एनर्जी असोसिएटेड विथ द फर्स्ट ऑर्बिट ऑफ हेलियम. द हेलियम इज हायड्रोजन लाईक स्पेसिस. मग हेलियममध्ये किती आहे विच इज हॅविंग स्पेसिस हॅविंग अ न्यूक्लिअर चार्ज +2 न्यूक्लिअर चार्ज z = 2 फॉर द फर्स्ट ऑर्बिट n = 1. मग फर्स्ट ऑर्बिटसाठी असेल तर मग त्या ठिकाणी 52.9 n² व n = 1. 52.9 × 10 1² that we are solved. That is the energy of the first orbit is 8.72 × 10⁻18 joule. So this is like this you have to calculate the radius and energy of the first orbit. Now explanation of the line spectrum. आता line spectrum's explanation काय the line emission spectrum line emission spectrum obtained from the atomic hydrogen can be explained quantitatively using Bohr's theory. Quantitatively explain केलेले आहे according to the second postulates of Bohr's theory. What is the postulates of second? the postulate second काय होतं की इलेक्ट्रॉन हा काय करतो लोअर एनर्जीपासून हायर एनर्जीमध्ये एंटर करत असतो जंप करतो. इमिटेड इलेक्ट्रॉन मूव्स आउटर ऑर्बिट ऑफ हायर प्रिन्सिपल क्वांटम नंबर टू इनर ऑर्बिट लोअर प्रिन्सिपल क्वांटम नंबर. असा हे सेकंड पॉस्ट्युलेट्स आहे. रेडिएशन इज इमिटेड when an electron moves outer orbit higher principal quantum number to inner orbit lower principal quantum number. The energy difference between the initial and final orbit, the electron transition correspond to the energy of emitted radiation. है ना. From the third postulates of Bohr's theory can be expressed delta E is equal to E I minus EF, initial minus final, initial energy minus final energy. So here it is, according to the result derived from the Bohr's theory, energy of orbit is related to the principal quantum number. म्हणजे थोडक्यात काय सांगायचं आहे की ऑर्बिटची एनर्जी ही प्रिन्सिपल क्वांटम नंबरशी रिलेटेड आहे. म्हणून मग E इज इक्वल टू RH. आर इज अ रिबर्ग कॉन्स्टंट इंटू 1/n². n म्हणजे काय एनर्जी प्रिन्सिपल क्वांटम नंबर. सो कंबाईन मग असं त्या ठिकाणी कंबाईन केलं इनिशियल आणि फायनल केलं म्हणजे मग डेल्टा E इज इक्वल टू RH/n² इनिशियल मायनस RH/nf म्हणजे final quantum number. Therefore is RH is equal to 1/nf final minus n final state minus 1 reciprocal of n² of initial state. है ना. या पद्धतीने लक्षात येईल बघा तुमच्या. सो हेअर इट इज सबस्टिट्युटिंग द व्हॅल्यू ऑफ RH म्हणजे रिबर्ग कॉन्स्टंटची व्हॅल्यू टाकली मग याच्यामध्ये इथे. So R 2.18 into 10⁻18 into bracket 1/n final square minus 1/n2 initial n initial square. मग या पद्धतीने this is the expression for the
कॅन बी रिराईट इन टर्म्स ऑफ वेव्ह नंबरच्या याच्यामध्ये त्यांनी लिहिलं तर डेल्टा ई जूल इज इक्वल टू एच जूल सेकंड इंटू velocity and hertz. V is equal to V in centimeter in wave number centimeter inverse upon frequency nu upon c centimeter per second है ना. c is the velocity. हा वेव वरचा वेव आणि इकडचा वेव नंबर. सो दिस वेव नंबर इज इक्वल टू डेल्टा ई अपॉन एच इंटू 1/c सेंटीमीटर पर सेकंड. मग डेल्टा ईची व्हॅल्यू त्यांनी काढली आहे. दॅट इज दिस 2 × 10⁻².18 × 10⁻⁻18 अपॉन h is a Planck's constant 6.626 × 10⁻34. c is the velocity of light. याच्यावरनं वेव नंबर काढलेला आहे इंटू n. मग वेव नंबर काढला वेव नंबर इन द फॉर्म ऑफ वेव नंबर मग 109677. This appears like Rieberg equation मग n in final equal to n1 and n initial equal to n2. मग the other word Bohr successfully account for the empirical Rieberg equation. यालाच आपण Rieberg equation for the line spectrum. In the Rieberg equation, initial principal quantum number and final quantum are integers. Then the Bohr's theory assigned a physical meaning to them. The principal quantum number correspond to the concentric orbit, and the integers of Rieberg equation stand for the final orbit, and nf of the final electronic transition, and I is the initial electronic orbit. So the emission line spectrum comparing the 5 series, thus the result of electronic transition is from the excited hydrogen atom. मग आता 5 सिरीज आपण बघितल्या त्या मागे. E1 सिरीज इज रिझल्ट मुव्हिंग द इलेक्ट्रॉनिक साईट टू हायर ऑर्बिट म्हणजे N2 अँड इनिशियल इक्वल टू 2 3 4 then to lower orbit, higher to lower orbit. Balmer series N2 equal to initial, so again higher orbit to lower orbit of N2, so on. The electronic transition gives rise the different emission line series of atomic hydrogen as shown in figure. This figure या figure मध्ये सर बघा लेमन सिरीज वेव नंबर, बाल्मर सिरीज, आयनायझेशन एन्थॅल्पी, हायड्रोजन टर्म किती आहे ते 312 किलोजूल पर मोल. पाश्चन सिरीज, ब्रॉकेट सिरीज, दिस. So electronic transition in the hydrogen spectrum. What is the wavelength? तुम्ही इथं काय लक्षात ठेवायचं आहे, फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे वेव नंबर कॅल्क्युलेट करताना, है ना. ही जी रिबर्ग इक्वेशन दिलेली आहे ही आपण ही फाइंड आउट केली. ही जी इक्वेशन दिलेली इथे तुम्हाला, ही जी इक्वेशन दिलेली आहे या इक्वेशनमध्ये आपल्याला काय केले त्यांनी, ही इक्वेशन पुट फोर्थ केली आणि त्याच्यामुळे काय केलेलं आहे आपल्याला वेव नंबर कॅल्क्युलेट केलेला आहे. आलं लक्षात. मग त्या ठिकाणी इथे लक्षात येईल. आता इथे तेच व्हॅल्यूज टाकलेले आहेत. द वेव नंबर ऑफ द प्रोटॉन, द वेव नंबर ऑफ द फोटॉन इमिटेड ड्युरिंग द ट्रान्झिशन फ्रॉम द ऑर्बिट ऑफ n इक्वल टू 5 टू n इक्वल टू 2. म्हणजेच मग आता इथे काय n इक्वल टू 5 इज अ फायनल आणि n इक्वल टू 2 इज अ इनिशियल. म्हणजेच मग वेव नंबर ट्रान्झिशन रिबर्ग मग त्या ठिकाणी 2 आणि 5 व्हॅल्यू टाकली n1 n2ची आणि मग वेव नंबर कॅल्क्युलेट केला. तो किती आला वेव नंबर
23,032.17 सेंटीमीटर पर सेंटीमीटर. मग हा जो आहे वेव्ह नंबर माझा वेव्ह नंबरचाच रेसिप्रोकल म्हणजे काय वेव्हलेंथ. मग वेव्हलेंथ ऑफ फोटॉन काढली. वेव्हलेंथ ऑफ फोटॉन किती आली 4.34 × 10⁻⁵ सेंटीमीटर वेव्हलेंथ आली. मग वेव्हलेंथ ऑफ फोटॉन निघाली. मग वेव्हलेंथ ऑफ फोटॉन इज इन सेंटीमीटर. त्याला आपण नॅनोमीटरला काय केलं × 10⁻⁷ मल्टिप्लाय केलं आणि मग दॅट इज इक्वल टू 434 नॅनोमीटर. सो दिस इज द how to calculate the wavelength and wave number emission line spectra. आता limitations of Bohr's model. Bohr's atomic model failed to account for the finer detail of the hydrogen atom. Finer detail of hydrogen spectrum observed in sophisticated spectroscope experiment. म्हणजे ते एक्सपेरिमेंटनेच बघू शकतो, असं काही आपण ते करू शकत नाही है ना. बोर मॉडेल वॉज अनेबल टू एक्सप्लेन द स्पेक्ट्रम ऑफ ॲटम्स अदर दॅन हायड्रोजन. हायड्रोजनशिवाय इतर कोणत्या ॲटमचं तर एक्सप्लेन करू शकत नाही है ना. बोर्स थेरी कुड नॉट एक्सप्लेन द स्प्लिटिंग ऑफ स्पेक्ट्रल लाईन स्पेक्ट्रम स्प्लिट होत असतात इन प्रेझन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्ड मध्ये त्या स्प्लिट होतात. दॅट स्प्लिटिंग ऑफ द spectral line cannot be explained by the Bohr's model. So here you are completed limited. So Bohr theory is felt to explain the ability of atom to form the molecule by chemical bond. It was therefore thought that better the theory was needed to explain silent features of atomic structure. म्हणजे ॲटॉमिक स्ट्रक्चरचे सायलेंट फीचर फक्त ते एक्सप्लेन करू शकली, बाकीचं ते काय एक्सप्लेन करू शकले नाही. Reason for the failure of Bohr's atomic model. So with the limitations of Bohr's model, atom can explain atom becoming transparent attempts were made to develop the better and general model for the atom. This was possible because of two important development took place. दोन डेव्हलपमेंट झाल्या. एक म्हणजे डी ब्रॉग्लीज प्रपोजल फॉर ड्युअल behavior of matter आणि हायसेनबर्ग uncertainty principle. मग दिस वॉज पॉसिबल बिकॉज ऑफ टू इम्पॉर्टंट डेव्हलपमेंट. म्हणजे मग इथे त्यांचं काय म्हणायचं का लिमिटेशन्स ऑफ बोर्स मॉडेल फॉर हायड्रोजन ॲटम बिकमिंग अ ट्रान्सपरंट ॲटम वेअर द मोड टू एक्सप्लेन द डेव्हलपमेंट. मग आता व्हॉट इज द मीन बाय द डी ब्रॉग्लीज ड्युअल behavior of matter. Bohr model of an electron is regarded as a charged particle moving well-defined circular orbit. In contrast to this, de Broglie proposed. त्याच्या विरुद्ध डी ब्रॉग्लीजने काय सांगितलं, बोर्सने सांगितलं की चार्ज पार्टिकल मूव्हिंग इन अ सर्क्युलर ऑर्बिट असं त्याचं म्हणणं आहे. पण मग डी ब्रॉग्लीज व्हॉट हॅड सेड द मॅटर शूड एक्झिबिट इन ड्युअल बिहेवियर. म्हणजे दोन प्रकारे तो बिहेव करतो कुठलाही मॅटर. बोथ म्हणजे एक म्हणजे पार्टिकल म्हणून बिहेव करतो आणि दुसरा म्हणजे काय वेव्ह म्हणून वेव्ह प्रॉपर्टी दाखवतो म्हणजे वेव्हमध्ये दिसतो. दिस मीन्स द इलेक्ट्रॉन शूड हॅव मोमेंटम. म्हणजे आता दोन म्हणजेच काय इलेक्ट्रॉनला काय मोमेंटम आहे पी आणि ए. प्रॉपर्टी ऑफ पार्टिकल ॲज वेल ॲज द वेव्हलेंथ property momentum and property of particle as well as the wavelength दोन्ही प्रॉपर्टी दाखवतो. We have following relation between the wavelength and particle material of particle. Lambda is equal to h upon mv. H is the Planck's constant, m is the mass, v is the velocity, that is equal to wave. Therefore the lambda is equal to h mass and velocity means the mass particle झालं. म्हणून मग lambda is equal to h upon particle. P sets the particle. So de Broglie's prediction was confirmed by the diffraction experiment. Diffraction physics मध्ये तुम्ही झालेला तो is a wave property. Now internet. The second theory is the Heisenberg. Werner Heisenberg stated the uncertainty principle. What is the mean by uncertainty principle?
It is the impossible to determine the simultaneously the exact position and exact momentum of electron. त्याचं म्हणणं आहे की एक्झॅक्ट पोझिशन आणि एक्झॅक्ट मोमेंटम आपण इलेक्ट्रॉनची सांगू शकत नाही. इलेक्ट्रॉन काय, आपण बटन जरी दाबलं तरी इकडून या वायरमध्ये इलेक्ट्रॉन पास होतात, पण नेमके ते कुठून कुठे पास होतात हे आपण सांगू शकत नाही है ना. इन अदर वर्ड, द पोझिशन ऑफ मोमेंटम ऑफ ॲन इलेक्ट्रॉन कॅन नॉट बी डिटरमाइन विथ द सेम सर्टनिटी. म्हणजे ते जे आत्ता या क्षणाला त्यांनी बिहेवियर केलेलं असेल तेच परत दाखवेल तो बिहेवियर, हे काही अनसर्टन आहे. म्हणजे ते होऊ शकतं असं काही नाही, होणार पण नाही, होऊ पण शकेल. त्याला म्हणतात जे होऊ पण शकतं आणि नाही पण होऊ शकत. असं जेव्हा आपण एखादं कन्क्ल्युजन काढतो त्याला काय म्हणतो, अनसर्टनिटी म्हणतो. इफ द सर्टनिटी ऑफ डिटर्मिनेशन ऑफ प्रॉपर्टी ऑफ वन प्रॉपर्टी ऑफ टू इज हाय, इट मीन्स दॅट इज द अनसर्टनिटी. त्याला आपण जर जास्त असेल त्याच्यामध्ये डिफरन्स तर त्याला अनसर्टनिटी of determination of law. It is that in that case the uncertainty of determination of the other property is very high. मग काही प्रॉपर्टी काही वेळेस पार्टिकल मॅटर जास्त दाखवतो. आता इथे काय सांगायचं आहे की डी ब्रॉग्लीजने दोन नेचर बिहेवियर सांगितले, एक पार्टिकल आणि वेव्ह बिहेवियर. काही वेळेस तो पार्टिकल बिहेव जास्त करेल इलेक्ट्रॉन, काही वेळेस वेव्हचं बिहेवियर जास्त करेल.